Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अगदी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची जी मतदार यादी आहे, म्हणजे एक ड्राफ्ट मतदार यादी जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं आणि बीएमसी कडनं पब्लिश करण्यात आलेली होती आणि या मतदार यादीमध्ये असंख्य घोळ होते असे आरोप विरोधकांकडनं करण्यात आले। तर त्यांनी काय आरोप केले तर याच्यामध्ये चुकीचे पत्ते आहेत किंवा दुबार मतदार जे आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे असे आरोप त्यांच्याकडनं करण्यात आले। आणि आता असं म्हटलं जात आहे की मुंबईमध्ये 11 लाखांपेक्षा जास्त दुबार मतदार आहेत। हा आकडा नेमका कुठून आला, किती नक्की दुबार मतदार आहेत आणि याबाबत बीएमसीची भूमिका काय आहे ते सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की एकूण मतदान मुंबईमध्ये किती आहे। मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर 1.3 कोटी इतकं मतदार किंवा इतके मतदार आहेत आपल्याकडे। त्याच्यामध्ये दुबार मतदार किती आहेत तर 11,01,505। आता 11 लाख हा आकडा नेमका कुठून आला ते आपण बघूया। एकापेक्षा जास्त वेळेला ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे, म्हणजे या ड्राफ्ट इलेक्टोरल लिस्टमध्ये म्हणते मी, या ड्राफ्ट इलेक्टोरल लिस्टमध्ये ज्या लोकांचं नाव एकपेक्षा जास्त वेळेला आहे असे 4.3 लाख लोक आपल्याकडे आहेत आणि 2 ते 103 वेळेला ज्या लोकांचं नाव मतदार यादीमध्ये आहेत असे सगळे मिळून आपल्याकडे 11,01,505 इतके मतदार आहेत। म्हणजे एकापेक्षा जास्त ज्यांचं 2 वेळेला नाव आहे असे 4 लाख आणि ज्यांचं 2 ते 103 वेळेला नाव आहे ते आणि 1 वेळेला जास्त असे सगळे मिळून 11,01,505 हा आकडा समोर आलेला आहे। ही बातमी आज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेली आहे। अनेक माध्यमांनी ही बातमी जी आहे ती छापलेली आहे आणि हा डेटा किंवा हे आकडे जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाकडनं आलेले आकडे आहेत। म्हणजे याच्यातले कुठलेही आकडे हे मनाचे नाहीयेत, तर ज्या याद्या पब्लिश झालेल्या आहेत, ज्या याद्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती बघायला मिळतात त्या याद्यांमधनं हे आकडे समोर आलेले आहेत। आपण पुढे बघूया। आता असे किती वॉर्ड्स आहेत, म्हणजे ते असंख्य अर्थात वॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये हे डुप्लिकेट नावं आहेत किंवा दुबार मतदार आहेत। याच्यातले 5 जे महत्त्वाचे वॉर्ड्स आहेत जे आपण बघणार आहोत त्याच्यातला पहिला वॉर्ड आहे 199 नंबरचा वरळी इथला, जिथे 8,207 इतके दुबार मतदार आहेत। या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त दुबार मतदार आहेत। इकडे मागच्या वेळेला नगरसेवक कोण होत्या तर किशोरी पेडणेकर होत्या, ज्या अर्थात महापौर सुद्धा होत्या आणि त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्या अजूनही आहेत आणि त्यांच्या वॉर्डमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त दुबार मतदार बघायला मिळाले होते। आपण दुसरा वॉर्ड बघूया। दुसऱ्या वॉर्डमध्ये 131 नंबरचा जो वॉर्ड आहे घाटकोपर, तिकडे 7,741 दुबार मतदार आहेत। तिकडे कोण नगरसेवक होत्या तर राखी जाधव, ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातल्या उमेदवार होत्या, त्यांच्याकडनं त्या नगरसेवक झालेल्या होत्या। तिसरा वॉर्ड आपण जर बघितला तर 203 नंबरचा हा वॉर्ड आहे, परळ लालबाग त्या वॉर्डचं नाव आहे। तिकडे दुबार मतदार किती आहेत तर 7,624 दुबार मतदार या एका वॉर्डमध्ये आहेत। हा आकडा जो आहे तो त्या वॉर्ड्स मधल्या दुबार मतदारांचा आहे आणि असे असंख्य वॉर्ड्स आहेत। तर इकडे कोण होतं नगरसेवक तर सिंधू मसूरकर हे तिथे नगरसेवक होते, त्यांचा पक्ष पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। नंतरचा आपण वॉर्ड बघूया 205 हा काळा चौकी, इथे दुबार मतदार किती होते तर 7,585 दुबार मतदार इथे आपल्याला बघायला मिळाले। इकडे नगरसेवक कोण होतं दत्ता पोंगडे आणि त्यांचा पक्ष होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आता शेवटचा 5वा वॉर्ड जो आहे 194 हा वॉर्ड आहे सेंच्युरी मिल, इथे मतदार किती आहेत तर 7,584 दुबार मतदार इकडे आपल्याला बघायला मिळतात। हा कुणाचा वॉर्ड, म्हणजे इथे नगरसेवक कोण होतं तर समाधान सरवणकर हे इथे होते, त्यांचा पक्ष आहे शिवसेना। म्हणजे या 5 वॉर्ड्स मधला एकच वॉर्ड आहे जिथे आपल्याला सत्ताधाऱ्यांमधला एक नगरसेवक आहे। उरलेले 4ही वॉर्ड्स हे विरोधकांचे आहेत, तिकडे सगळ्यात जास्त दुबार मतदार आहेत। समाधान सरवणकर हे सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत, त्यांचा मुलगा आहेत ते, आणि ते मागच्या वेळेला नगरसेवक होते। ही सगळी माहिती इंडियन एक्सप्रेसमध्ये डिटेलमध्ये आलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता, तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा वेबसाईटवरती जाऊन हे आकडे जे आहेत ते बघू शकता किंवा ज्या लिस्ट आहेत ड्राफ्ट वोटर लिस्ट आहेत त्या तुम्ही चेक करू शकता। आपण पुढे बघूयात की आता राज्य निवडणूक आयोगानं नक्की काय सांगितलेलं होतं। म्हणजे इंडियन एक्सप्रेसनी ज्या वेळेला जे सिव्हिक अथॉरिटीज आहेत, पालिकेतले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलून या माहितीबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे तर प्रिंटिंगच्या चुका म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक्स झालेल्या असू शकतात, त्याच्यामुळे इतके दुबार मतदार दिसतायत। दुसरं कारण होतं की जे लोक हयात नाही आहेत
त्यांची नावं ही वगळण्यात आलेली नाही आहेत, त्याच्यामुळे हे दुबार मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत. आणि तिसरं कारण त्यांनी दिलं की मतदारांचे पत्ते बदलणं, म्हणजे मतदार जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, ज्यांचा ॲड्रेस चेंज झालेला आहे, जो आपल्याला ज्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं ते झालं असेल, त्याच्यामुळे सुद्धा इतके दुबार मतदार दिसतात. आता ही 3 कारणं राज्य निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली आहेत. आपण पुढे बघूया. आता BMC या दुबार मतदारांचं नेमकं काय करणार आहे, तर ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे माध्यमांशी बोलताना. तेव्हा ते काय म्हणाले की आम्ही दारोदारी जाऊन एक मोहीम राबवणार आहोत, ज्याच्यामध्ये बूथ लेवलचे जे कर्मचारी आहेत ते ह्या दुबार मतदारांकडे जातील, म्हणजे या 11 लाख दुबार मतदारांकडे हे कर्मचारी जातील आणि एक नवीन फॉर्म जो आहे, एक फ्रेश फॉर्म जो आहे तो त्यांच्याकडनं भरून घेतला जाईल. त्याच्यानंतर एकाच ठिकाणी मतदान करण्यासाठी त्यांच्याकडनं एक हमीपत्र भरून घेतलं जाईल. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक अंडरटेकिंग जे आहे ते आम्ही त्यांच्याकडनं साईन करून घेऊ की अच्छा माझं नाव इथे आहे, इथे आहे, इथे आहे, या 3 ठिकाणी माझं जर नाव आहे तर मी याच्यातल्या या एकाच ठिकाणी जाऊन माझं मतदान करणार, असं हमीपत्र या मतदारांकडनं घेतलं जाणार आहे. आणि हे कोण करणार आहे, तर बूथ लेवलचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं, ज्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे निवडणुकांच्या कामांसाठी, त्यांच्याकडनं हे करण्यात येणार आहे. पुढे त्यांनी असं सांगितलं की 25 सहाय्यक महानगरपालिका आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नावं दुरुस्त करण्यासाठी जी मोहीम आहे ती 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये केली जाणार आहे. म्हणजे 27 नोव्हेंबरपासून ही मोहीम चालू होणार आहे आणि त्याचबरोबर 5 डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालेल. आणि त्याच्यानंतर एक जे फायनल वोटर्स लिस्ट आहे ती पब्लिश केली जाईल असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलंय. आता याच्यामध्ये आणखीन एक गंमत अशी आहे की त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की याच्यामुळे निवडणुका कदाचित लांबणीवर जाऊ शकतात. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असं आम्हाला सुप्रीम कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने जरी हे सांगितलेलं असलं तरीही आम्ही कदाचित त्यांना पिटिशन करू, आम्ही कदाचित त्यांच्याकडे जाऊन ही विनंती करू की आम्हाला हे सगळं दुबार मतदारांचे जे घोळ आहेत ते आम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि म्हणून तुम्ही एक आम्हाला एक्सटेन्शन द्या, असं आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाऊन मागणी करू, अशा प्रकारची माहिती सुद्धा त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जाणार आहेत का असा प्रश्न या सगळ्यांना उद्भवतोय. आता विरोधक याच्यामध्ये काय म्हटलं ते आपण अगदी थोडक्यात बघूया. विरोधक म्हणजे आदित्य ठाकरे हे अगदी काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यांनी हे सगळे मुद्दे जे आहेत ते त्यांच्या सोशल मीडियावरती मांडलेले आहेत. त्याच्यावरती ते काय म्हणालेत, त्यानंतर त्यांनी ट्विटरवरती म्हणजे एक्स या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी माहिती देत काय म्हटलेलं आहे की Despite the vote fraud caught by political parties, media, citizens, and us making a petition to extend the suggestion objection days to 21 instead of 7 to accept objections in bulk, the State Election Commission hasn't moved one bit on the extension or accepting objections in bulk today. म्हणजे ज्यावेळेला त्यांनी भेट घेतली त्यावेळेचं त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक पिटिशन करून आम्ही त्यांना ज्या तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील मतदार यादीशी ते तुम्हाला जर निवडणूक आयोगाला सांगायचे असतील, हरकती ज्या आहेत त्या तुम्हाला नोंदवायच्या असतील तर त्याच्यासाठीची डेडलाईन तुम्ही एक्सटेंड करा असं आम्ही त्यांना म्हटलेलं होतं. बल्कमध्ये तुम्ही आमच्या तक्रारी घ्या. ह्या कुठल्याही गोष्टीवरती राज्य निवडणूक आयोगाने कुठलीही एक्सटेन्शन जे आहे ते दिलेलं नाही आहे आणि आमची कुठलीही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही आहे. वोटर नेम्स हॅव बीन रिपीटेड इन मिलियन्स. फ्रॉड्युलंट हाऊसहोल्ड्स, जो तुमचा आधार कार्ड जो तुमचा वोटर आय डीवरचा नंबर असतो तो, त्याचबरोबर अनेक असे वोटर आय डीज आहेत ज्याच्यावरती फोटोज नाही आहेत, नावं नाही आहेत, पत्ते नाही आहेत आणि एपिक नंबर जो असतो तुमच्या वोटर आय डीवरचा तो नाही आहे, असे असंख्य मतदार आपल्याला या याद्यांमध्ये बघायला मिळतात. इफ द EC doesn't extend the suggestion objections and doesn't accept our objections after verification, we will clearly know the BJP and EC have fixed this election together. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या तक्रारी, आमचे सजेशन्स हे जर तुम्ही मान्य केले नाहीत, हे जर निवडणूक आयोगाने मान्य केले नाहीत तर हे अतिशय स्पष्ट होईल की भाजप आणि निवडणूक आयोग यांनी मिळून ही निवडणूक जी आहे ती फिक्स केलेली आहे. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की द इलेक्शन कमिशन इज अ सर्कस, नो लॉंगर द न्यूट्रल एजन्सी दॅट हेल्ड फ्री अँड फेअर इलेक्शन्स इन इंडिया. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने कुठलंही पार्शालिटी न करता, कुठलेही मतभेद न ठेवता
एक पारदर्शकपणे निवडणूक घेणं हे गरजेचं होतं, मात्र ते त्यांच्याकडनं केलं जात नाहीये. आता ही एजन्सी जी आहे म्हणजे निवडणूक आयोग जे आहे एक स्वायत्त यंत्रणा आहे असं म्हटलं जातं, पण आता तसं राहिलेलं नाहीये, कारण आता ते अशा प्रकारे निवडणुकाच घेत नाहीत असं आदित्य ठाकरेंकडनं म्हणण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतो की राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, हे सगळे एकत्र येऊन यांनी सभा केल्या, यांनी रॅलीज घेतल्या आणि त्यांनी असं म्हटलं की निवडणुकांच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये घोळ आहेत, मात्र निवडणूक आयोगाने त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आज हा प्रश्न निर्माण होतो की फक्त मुंबईमध्ये जर 1/10 म्हणजे 1 कोटी साधारण जर मतदार आहेत, तर त्याच्यातले जर 1/10 ऑफ द पॉप्युलेशन हे जर दुबार मतदार असतील तर मग याचा नक्कीच निवडणुकीवरती परिणाम होणार आहे, ह्याच्यातनं अगदी स्पष्ट होतं. त्याच्यामुळे याबाबत निवडणूक आयोग जे म्हणत आहे की आम्ही मोहीम राबवणार आहोत, या मोहिमेत खरंच ते 11 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहेत का? प्रत्येकाकडनं त्यांनी घेतलेलं अंडरटेकिंग, या अंडरटेकिंग फक्त दिलंय म्हणून मी एकाच ठिकाणी जाऊन मतदान करणार असं लोक खरंच करतील का? आणि या 11 लाखातले नक्की किती दुबार मतदार यांना शोधता येणार आहेत, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होतात, कारण अर्थात कालावधी सुद्धा खूप कमी आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.